आणि काय फोन केले तिनं. हॅलो हॅलो. हा मी छोटा तिथे बसलो ड्रायव्हरच्या साईडला पुढं. बर मम्मी बसल्या माग. हा. आम्ही चाललोय एका ठिकाणी, तिथं काम आहे आमचं. मग एका ठिकाणी जायच्या आधी माझ्या उरावून घालवायची कशा चालू आहे कुठलं तर करायला. लढतयचा विषय नाही, आमचं जर काय तर काम आहे ते प्रोफेशनल काम आहे ते. हा 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 ते मम्मी सांगते बघा तुम्हाला. हा देती यावे. बोल का मम्मी. हॅलो. हा हा बोला की काय. तुम्ही सांगा की अण्णा. अहो ती पलीकडची कुत्री नाही व्हय. हा 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 ते सकाळी समूह गेलता तिथं पोरग्यासोबत खेळायला. हा आणि पोरग्याला आमरस आणि पुरी ताटात दिली ती खायला. बर बर हा आणि आमच्या पोरग्याला ढकलून घालवल्या. बर घालवल्या मी दारात उभारलोय आणि माझ्याकडे बघून हसा लागल्या. किती 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 मस्ती आहे नाही दोघींनी पण. ती हसली म्हणून तुला काय राग या संबंध. तुम्ही कुठं चाललाय आता. अहो मग मी पण गप आहे व्हय सांगा लागलाय सा. हा. मी पण पलीकडच्या दादासून सांगितलं टेम्पोवाल्याला. हा. चला म्हणलं माझ्यासंगत असं असं झाले. हा. आणि एका मैत्रिणीला फोन केलं कोकणातली रत्नागिरीची आहे ती. बर तिला म्हणलं मला आंब पाहिजेत. हा. ये म्हणली रत्नागिरीच्या सगळ्या बागेतला आंब तुला देतो म्हणल्या. होय मी पण आमरस करणार आहे 3000 लिटरचा. किती 3000 लिटरचं 3 कॅन भरणार आहे मी पण. 3000 लिटरचं 3 कॅन भरून करणार आहेस. होय मग ते पलीकडे दादा म्हणलं वहिनी भाड्याचं काय विषय नाही देतात दादा चला म्हणलं लगेच जाऊया. होय पलीकडच्या दादासनी काय भाड्याचं काय आहे कडून तेवढं असणार. भाड्याकडून त्याला विचारायचं नाही ते आलाय संगच. होय आहेत तिने पण ते भाऊजीलाही चांगला आहे तो म्हणलीत नंतर द्या वहिनी भाडे म्हणलीत. होय हा मग लगेच बसलो आम्ही पण. आणि त्या पोरगीला फोन करून सांगितलंय मैत्रिणीला हा. सगळं आंब्याचं नियोजन लाव म्हटलं मी येतोच 10 मिनिटात म्हणून सांगितलं. बरं. आणि अन्वीला म्हटलं बारवर जा 1-1 लिटरच्या बाटल्या असतात का नाही त्या धुवून सगळ्या पाक रिकाम्या करून डब घाल म्हटलं इथं दारात आणून. आणि मला बारवर लावून दे सगळ्या. होय सगळ्या हॉटेलच्या बारच्या सगळ्या बाटल्या 1-1 लिटरच्या आण म्हटलं सगळ्यासनी बाटलीत भरून देणार आहे मी पण. बरं. पलीकडच्या दादासनी सांगितलंय तेवढं फिनोलेक्सच्या पायपा जोडून घ्या म्हटलं चावी चालू करून डायरेक्ट दारात आमरसच यायला पाहिजे. हा 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 मी माझं आयुष्य आंबून झाल्यागत झाले ही सगळ्याची. तुम्ही जर ही करलाय का नाही आणि पोरग्याला पण तुझ्या संघ घेऊन मान्या सुरवेच करून टाकलाय बघतो. हा हो गपसा छोटा राजन झाल्या त्याला मान्या सुरवे केलीस. मग तिला कळत नाही वाटीभर पुरी आमरस द्यायचं कळत नाही तिला पोरग्याला ढकलून घालवत्यात. एक वाटीभर आमरसनं काय झालं असतं असं. मी मला पण काय आता तिला बॅरेलाच सांगितलं, मला करणार आहे. काय झालं असतं मला सांग तू. तिला वाटेपेर अमृत तुला दिल्याचं काय झालं असतं. मग मला कशाला तू लावलेस लांबड. मग मी पण आता बॅरेलाच करणार आहे. मी सुट्टी देतोय. मग बॅरलात बसून खायचा का काय अमरस का खायचा साईडला उभा राहायचं का काय करायचं. त्या काकूस सांगितलंय युसपर्यंत पुऱ्या लाटून ठेवा म्हणलं. बरं. 40 किलो पिट्टी आणि गहू आणून दिले. हा. पुऱ्या तेवढ्या लाटून ठेवा म्हणलं. मी आल्यावर आमरस करतो. आता झालं 10 मिनिटात घेऊन येतोय. हा. तेवढं स्कॅनर पाठवतो तेवढं बिल द्या तेवढं. पहिल्यासारखं स्कॅन होईना झाले आता अलीकडे का नाही. कवा कवा तर स्कॅन व्हायला लागलंय जरा का नाही. आमचं स्कॅनिंग जरा बिघडलंय जरा तुम्ही ठेवा फोन. हो तेवढं पाठवावं लवकर. रॉंग नंबर डोकं फिरवू नका माझं.